एका युरियाची गोणी MRP पेक्षा तिप्पट दराने विक्री होत आहे. या धक्कादायक प्रकाराचा खुलासा स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे मार्केट यार्ड परिसरात स्टिंग ऑपरेशनद्वारे केला. अरे बापरे, युरिया मिळेल का आपल्याकडं? 4 गोणी नाही, कुठं भेटेल? नाही मिळत का? कुठं भेटेल का जवळ? कुठं कुठं? भाजी मार्केटला. कुठे सांगा ना आम्हाला, म्हणजे माहित नाही. गोल्ड सर्कलला कशासाठी पाहिजे तुम्हाला? आमच्या मामाने सांगितलं घेऊन या. मार्केट यार्डला येतो, घेऊन या. आता ताई सध्या एकच गोणी द्या आम्हाला. काय 800ला पडेल का? ते कमी होईल का त्यात? नाही नाही, ते महाग पडतो. त्या कुठं कमी मिळू शकते असं माहितीये का जवळपास? गावाकडे मिळून दादा तुम्हाला, जवळपास इथं नाही. नाही का? अरे युरियाची एक बॅग द्या. थांब जरा, म्हणून काही कमी होते का बघ. नंबर सांगा सर तुमचा. एक मिनिट बरं, टाका गाडीत, टाका गाडीत, सांगा. 800 काही कमी होईल? कमी कारण काही तर कमी. पावती पण द्या. MRP ला किती असते आता ही, म्हणजे गोणी? गोणी 350-300 पर्यंत करतो. बरोबर. हॅलो, सरकारने या प्रकाराची दखल घेऊन कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा देत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याच बीडमध्ये शेतकऱ्यांची सर्वाधिक फसवणूक होत असल्याचा आरोप छत्रपती संभाजीराजे यांनी केला. पत्रकार परिषदेमध्ये संभाजीराजेंनी शेतकऱ्यांच्या अनेक गंभीर प्रकारांचा खुलासा देखील केला. शेतकऱ्यांना कसं फसवलं जातं, हे मोठं रॅकेट कसं निर्माण झालं. म्हणजे शेतकरी तर मुळात इतका व्यथित आहे, एवढा त्रासलेला आहे. ते जीएसटीच्या माध्यमातून असेल, म्हणजे मी माझ्याकडे लोकसभेच्या भाषणात जीएसटीच्या बद्दल शेतकऱ्यांना एवढा त्रास जीएसटीचा आहे. म्हणजे 8%, 5% तुम्ही युरियावर घ्यायचं, 12% सगळ्या इतर खताच्यावर घ्यायचं, 18% कीटकनाशकवर घ्यायचं. आणि या बिचाऱ्या शेतकऱ्यांना, एकही शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला, तुम्हाला जीएसटी माहित आहे का? त्यांना काही माहिती नाही, पण टॅक्स भरतो एवढंच माहिती आहे. की हे सगळे हा असलेला विषय हा जीएसटीचा असताना या युरिया खरेदीच्या बाबतीत जे निदर्शनास आलेले आहे ते फार भयानक निर्माण झालं. म्हणजे 266 रुपयाचं पोतं आज तुम्हाला 800 रुपयाला विकलं जातं. धनंजय जाधवांनी, स्वराज्यांनी आयुक्तांना भेट घेतली, कृषी आयुक्तांना भेट घेतली. कृषी आयुक्त म्हटले लगेच 2 दिवसात कारवाई करू. कारवाई तर झाली नाहीच, पण वाईट ही आहे की जे महाराष्ट्राला परवडत सुद्धा नाही, शेतकऱ्याला सुद्धा परवडू शकत नाही, की कृषी आयुक्त नेहमी आपल्या खुर्चीवर बसायला पाहिजे आणि कारवाई करायला पाहिजे जे या गोष्टी चुकतात. यासाठीच कृषी आयुक्त नेमला असतो. दुर्दैवाने महाराष्ट्राकडे या मिनिटाला कृषी आयुक्तच नाहीये. कृषी मंत्री ठीक आहे, तुम्ही आता लोकसभेच्या वेळी भरपूर फिरला, राजकारण हा एक लोकशाहीचा एक भाग आहे, पण आता रस्त्यावर येणे त्यांनी गरजेचं आहे. सगळ्यात जास्त ही जे फसवणूक जी सगळ्यात चालते ती मराठवाड्यामध्ये प्रॉब्लेम बीडमध्येच आहे, विदर्भात आहे. आता पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा सुरुवात त्याची झालेली आहे. व्हॉट्सअप ऍप सुरू केलं. व्हॉट्सअप ऍप काय सुरू केलं की शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या तक्रारी जे काही असतील ते तुम्ही द्यावेत. अरे शेतकरी कुठं वापरणार आहे व्हॉट्सअप ग्रुप, व्हॉट्सअप नंबर? आणि आतापर्यंत व्हॉट्सअप नंबर वापरण्यात कारवाई किती झाली त्यांनी ते सांगावं. जिथं आपण म्हणतो की महाराष्ट्र काय देश, भारत हा कृषी प्रधान देश आहे, मला ठामपणाने सांगायचंय, अधिकाराने सांगायचंय की हे मोठं रॅकेट आहे.
त्यामध्ये डीलर आहेत, अधिकारी आहेत, ही सगळी फसवणूक ही शेतकऱ्यांची होते. या बिचारा शेतकरी त्याला गरज असते म्हणून तो युरिया घेऊन टाकतो. एक उदाहरण तुमच्या पुढे व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून दिलं की बाबा ठीक आहे, आम्हाला तुमच्या 260 रुपयाचं पोतं नसतं, आता तुमच्याकडे आमच्याकडे म्हणजे आम्हाला गरज आहे युरियाची म्हणून तुम्ही पैसे वाढवा, पण आम्हाला पोतं द्या. ऍप मध्ये तर दिसते, पहिल्यांदा म्हणायचं ऍप मध्ये दिसत नाही. तुमच्याकडे स्टॉक मध्ये दिसते, पहिल्यांदा म्हणायचं नाही. मग आपण म्हटलं की हो आहे, मग ठीक आहे आम्ही देतो, पण लिमिटेड स्टॉक आहे. मग आम्ही म्हणजे लिमिटेड स्टॉक चालते बाबा, 200 300 दे, 500 दे. 800 रुपये तिप्पट पैसे घेतलेले. हे काय शेतकऱ्यांना परवडणार नाही, फसवणूक आम्ही करून घेणार नाही. स्वराज्याच्या माध्यमातून मला सरकारला आवाहन करायचं आहे, तुम्ही जर ह्याच्यावर कारवाई केली नाही, तुम्ही जर ज्या गोष्टी आम्ही तुमच्या समोर मांडलेल्या आहेत त्याच्यावर ऍक्शन जर घेतली नाही, मग स्वराज्याच्यात उतरणार. आणि स्वराज्यात ज्यावेळी उतरणार त्यावेळी फुल ऍक्शनच्या मोडमध्ये आम्ही असू. आणि फुल ऍक्शनचा मोड म्हणजे जर उद्या काही कायदा व्यवस्थेमध्ये सुव्यवस्थेमध्ये काही गडबड झाली तर त्याला सरकार जबाबदार असतात.